वाढत्या वयाबरोबरच हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमचे रेट ही वाढत असतात आणि हे वाढलेले प्रीमियम सहज भरता यायला हवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा नक्की व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतोय। नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके पर्सनल फायनान्स याविषयी अतिशय डिटेल मध्ये माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतोय आणि यामध्ये मला एक असं लक्षात आलंय की वय जसं वाढल तसं हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम ही वाढत राहतात आणि हे वाढलेले प्रीमियम अनेकांना भरणं शक्य राहत नाहीये। त्यामुळे अनेक लोकांची इच्छा असूनही ते इन्शुरन्स घेऊ शकत नाही आणि म्हणूनच या समस्येवरती मार्ग काढण्यासाठी एक छोटीशी पण सातत्यपूर्ण चालणारी जर प्रोसेस तुम्ही जर केली तर तुम्ही सहज इन्शुरन्स साठी प्रीमियम जो लागतो तो तुम्ही भरू शकताय। काय करायचंय, सिंपल, साधारण 2,500-3,000 हजार रुपयांची SIP एक 10-15 वर्ष जर तुम्ही चालू ठेवली तर तो जो काय कार्पस बनतो त्या कार्पसच्या आधारे तुम्हाला लाईफ टाइम इन्शुरन्स फ्री भेटेल आणि याची खरी गरज हे रिटायरमेंट नंतर लागते। तर म्हणूनच अजून काही जणांचं रिटायरमेंटसाठी अवधी आहे तर केवळ हेल्थ इन्शुरन्स साठी म्हणून तुम्ही SIP चालू करा मित्रांनो। या रिलेटेड अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा। कशा स्वरूपात हे पैसे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स साठी वापरता येतील हे मी तुम्हाला मार्गदर्शन करेन। धन्यवाद।